महात्मा फुले विचार मंचाची सर्वसाधारण वार्षिक सभा आज या ठिकाणी कलासागर मंगल कार्यालयामध्ये पार पडत असताना समाजातील सर्वच गावागावातून जमलेले सगळे समाज बांधव या मीटिंगसाठी उपस्थित होते। मीटिंगसाठी उपस्थित असताना पुढील काळामध्ये कोणत्या योजना समाजापर्यंत पोहोचवल्या जातील या संदर्भात साधक बाधक सर्वांनी विचार विनिमय करून येणारा 12वा वधूवर मेळावा घेण्याचे ठरले। मेळावा घेत असताना लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू व समाजातील मुलामुलींचं विवाह संदर्भात योगदान कसं राहील इथं येऊन नोंदणी करून घेण्याचं हे सगळं ठरलं। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी नवीन कार्यकारिणीची महात्मा फुले विचार मंचाच्या वतीने निवड करण्यात आली। आज या ठिकाणी महात्मा फुले विचार मंच अध्यक्षपदी माननीय सचिन शेठ वराडी यांची पुन्हा एकदा सर्वानुमते निवड करण्यात आली। त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी माननीय उद्योजक संतोष शेठ भुजबळ उपाध्यक्षपदी त्यांची निवड नव्यानेच करत असताना त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी मांडले। ते म्हटले की या ठिकाणी मला जरी उपाध्यक्षपदी नवीनच मी जरी असलो तरी समाजासाठी माझे जास्तीत जास्त योगदान कसं राहील याचा मी समाजापर्यंत तळागाळात पोहोचून याचा प्रसार महात्मा फुले विचार मंचाचा वतीने केला जाईल। त्याचप्रमाणे खजिनदारपदी शिवदास शेठ विधाटे व कार्याध्यक्षपदी मी स्वतः आत्माराम संते माझी पुन्हा एकदा निवड केलेली आहे। सचिवपदी हेमंत भाऊ कोल्हे यांची निवड केलेली आहे। आपण सर्वांनी पुन्हा एकदा आम्हाला या कार्यकारिणीत काम करण्याची संधी दिली। संधी देत असताना समाजातील राहिलेल्या गोरगरीब जनतेपर्यंत समाज बांधवांपर्यंत आम्ही कसे पोहोचू आणि महात्मा फुले विचार मंचाचे विचार समाजातल्या लोकांना प्रेरणादायी ठरो अशी आम्ही सर्वांतर्फे ग्वाही देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महात्मा फुले विचार मंच जुन्नर तालुका साधारण वार्षिक सभा इथे पार पडली आणि ही जवळजवळ 12 वर्षापासून महात्मा फुले विचार मंच वधूवर मेळावे व सोशलमध्ये कार्यरत आहे। तर या ठिकाणी 12 वर्षामध्ये समाजाने माझ्यावरती खूप काही विश्वास ठेवलेला आहे। 12 वर्षातील 8 वर्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष हे 8 वर्ष पद मला दिलेले आजपर्यंत। ह्या समाजाने मला एवढं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद। समाजामध्ये ज्या काही अडचणी कुणावर काही वेळ आली तर सचिन वराडी महात्मा फुले विचार मंच हे त्याच्या पाठीशी उभं राहील एवढी ग्वाही देतो।